सारणी बनण्याची पद्धत सुरू झाली. डोबेरायनरने सारणी तर बनवली नव्हती, पण न्यूलँडने सारणी बनवणं सुरू केलं. तर असं आपण डोबेरायनर आणि न्यूलँड, डोबेरायनरचे ट्रायड्स आणि न्यूलँडचे अष्टक याबद्दल आपण माहिती घेतली. पण हे दोन्ही काय झाले, फेल्युअर झाले. म्हणजे यांना दोघांनाही स्कोप मिळाला नाही. आता विद्यार्थ्यांना एक क्वेश्चन विचारतो तुम्हाला की हे का बरं चुकले असतील, का बरं चुकले असतील? जर कोणाला माहिती असेल, म्हणजे माझ्या सांगण्यात नाही आला, पण चुकले का? का बरं यांनी अंगीकारलेली पद्धत योग्यरित्या म्हणजे कसं ना, ते ॲक्सेप्टेड नाही राहिली, ती मधातच कुठेतरी फेल झाली. याचं सर्वात मोठं कारण होतं की डोबेरायनर असो, हा न्यूलँड्स असो किंवा पुढे येणारा मेंडलीफ असो, या तिघांनीही एकच चूक केली की हे जे त्यांनी अरेंजमेंट केली, हे जे 1 2 3, हे 1 2 3 जी अरेंजमेंट आहे किंवा हे 1 पासून 56 पर्यंतची जी अरेंजमेंट आहे, ही अरेंजमेंट त्या दोघांनीही अणुवस्तुमान यांना गृहीत धरून किंवा अणुवस्तुमानांना चढत्या क्रमाने मांडून ही पद्धत त्यांनी काय केली, ॲक्सेप्ट केली. या पद्धतीनुसार त्यांनी सुरुवात केली. ठीक आहे. म्हणजे त्यांचा जो मूलद्रव्यांना मांडण्याची पद्धत होती, ती चढता क्रम कशाचा, अणुवस्तुमान हाच होता. आणि याच्याचमुळे त्यांच्या मांडलेल्या सारणींमध्ये काय झाली, गडबड होती. म्हणजे जर परीक्षेत प्रश्न आला की डोबेरायनरचे ट्रायड, न्यूलँडचे अष्टक किंवा नंतर येणारा मेंडलीफ, आता त्याच्याबद्दल डिस्कस करणार आहोत, मेंडलीफ यांचे सारणी म्हणजे शेवटपर्यंत का टिकली नाही, का बरं त्यांना रिजेक्ट करण्यात आलं? तर त्याचं एकच कारण, महत्त्वपूर्ण कारण आहे की त्या सर्वांनी अणुवस्तुमान म्हणजे ॲटॉमिक मासेसच्या चढत्या क्रमानुसार, असेंडिंग ऑर्डरनुसार मूलद्रव्यांची मांडणी केली. म्हणजे अणुवस्तुमानाला हे मूलभूत गुणधर्म त्यांनी समजला, बेसिक फिजिकल किंवा बेसिक केमिकल क्वांटिटी असं त्यांनी समजलं, आणि इथेच त्यांची घोडचूक झाली. ठीक आहे. तरी आपण यांना इतिहासात नाव आहे विद्यार्थ्यांनो. ओके. आता आज आपण बघणार आहोत मेंडलीफची आवर्त सारणी. आजचा आपला टॉपिक आहे मेंडलीफची आवर्त सारणी. मेंडलीफची आवर्त सारणी, याला आपण म्हणतो मेंडलीफ्स पिरियॉडिक टेबल. आता बघा, डोबेरायनरच्या वेळेस 30 मूलद्रव्य माहीत, न्यूलँड्सच्या वेळेस 56 मूलद्रव्य माहीत होते, आणि जोपर्यंत 1869 या साली मेंडलीफने हे काम घेतलं हाती, तेव्हा 63 मूलद्रव्य आपल्यापर्यंत माहिती झालेले होते. 63 मूलद्रव्य. तर हा जो मेंडलीफ आहे, मेंडलीफने काय केलं, आवर्त सारणीचा पाया घातला. म्हणजे आवर्त सारणी जे आपण आज जे ॲक्सेप्टेड आवर्त सारणी आहे, त्याचा पाया मेंडलीफने घातला. म्हणजे सर्वप्रथम मेंडलीफ बोलला आवर्त सारणीबद्दल, जो आपल्या चॅप्टरचं नाव आहे. त्यावेळेस माहिती असलेले 63 एलिमेंट्स होते, 63 मूलद्रव्य होते. आणि याने काय केलं की याने 63 मूलद्रव्यांचे नावं लिहिली कार्ड्सवर, आणि ते कार्ड्स त्यांचे अणुवस्तुमानसुद्धा त्याने सोबत ठेवले. म्हणजे याने सुद्धा सुरुवात अणुवस्तुमानालाच मूलभूत गुणधर्म समजून सुरुवात केली, बेसिक क्वांटिटी समजून त्याने सुरुवात केली. तर अणुवस्तुमान लिहिले सर्वांचे, आणि त्यांना चढत्या क्रमाने मांडत गेले. खूपशा प्रयत्नानंतर त्याने त्या स्टडीवरून, त्या रिसर्चवरून त्याने एक सारणी बनवली. त्या सारणीलाच त्याने नाव दिलं मेंडलीफची आवर्त सारणी. आता विद्यार्थ्यांनो, जर तुमच्याकडे
शाळेची पुस्तक असेल, 10वीच्या बोर्डची किंवा अन्य कुठली पुस्तक असेल तर तुमच्यासमोर मेंडलीफची आवर्त सारणी तुम्ही ठेवू शकता. ओके. आता ह्या मेंडलीफच्या आवर्त सारणीमध्ये आपल्याला काय काय दिसते, तर मेंडलीफची आवर्त सारणी मी एक रफ स्केच ड्रॉ करतो. आपण एवढी मोठी सारणी ड्रॉ नाही करू शकत विद्यार्थ्यांना, पण तुमच्याकडे जर डायग्राम असेल तर खूपच छान होऊन जाईल. ओके. तर मेंडलीफची आवर्त सारणी, सर्वप्रथम 2-3 गोष्टी मेंडलीफच्या सारणीबद्दल लक्षात ठेवायच्या. पहिली गोष्ट काय, त्याने अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने या सारणीची मांडणी केली. म्हणजे आपण पहिला पॉईंट लिहू मेंडलीफचा, तो काय आहे, अणुवस्तुमान चढत्या क्रमाने. ही पहिली गोष्ट आहे मेंडलीफची, अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने. म्हणजे डोबेरायनर म्हणा, न्यूलँड्स म्हणा आणि त्यानंतर मेंडलीफ म्हणा, या तिघांनी अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमानेच मांडणी केली. दुसरा पॉइंट याचा की किती मूलद्रव्य अस्तित्वात होते तेव्हा, तर 63 मूलद्रव्य होते. 63 मूलद्रव्य म्हणजे 63 एलिमेंट, 63 एलिमेंट्स तेव्हापर्यंत आपल्याला माहिती होते. ठीक आहे. आणि त्याने सुद्धा काय केले, तर भौतिक आणि रासायनिक गुणधर्मांचा अभ्यास केला. म्हणजे प्रत्येक मूलद्रव्याच्या भौतिक रासायनिक गुणधर्मांचा अभ्यास करून, फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीजचा अभ्यास करून त्याने ती मांडणी डिझाईन केली. ठीक आहे. आता त्याला असं दिसलं की जेव्हा तो मांडणी त्याने केली तर त्यांना अशी काही आडवे कॉलम्स केले, आडवे कॉलम्स नाही म्हणतात, आडवे रोज म्हणतात. ठीक आहे. तर असे तुम्ही बघा 1 2 3 4 5 आणि 6. तर हे जे आडवे आहेत हे लक्षात घ्या, हे आडवे जे रोज आहेत, आडव्या रेषा आहेत, यांना त्याने काय म्हटलं, त्यांनी म्हटलं आवर्तन. त्यांना आवर्तन म्हटलं. म्हणजे जे आडवे हॉरिझॉन्टल रोज आहेत, मेंडलीफने त्याला आवर्तन असे नाव दिले. इंग्लिशमध्ये त्याला आपण पिरियड म्हणू. आणि जे उभे आहेत असं करत करत शेवटी आपण बघूया, असं करत करत त्याने इथे सपोज करा 1 रोमन मध्ये दिले, त्याने 2 असंच 3 असंच गेला, तर शेवटचा त्याचा होता 8. तर हे जे उभे आहेत या उभ्यांना त्याने नाव दिलं गण. गण म्हणजे ग्रुप, गण म्हणजे ग्रुप. ठीक आहे. तर मेंडलीफची जी सारणी दिसते तुम्हाला ती अशी आहे काही अंशी, की आडवे जे हॉरिझॉन्टल रोज आहेत यांची संख्या 6 आहे आणि यांना त्याने काय म्हटलं, आवर्तन म्हटलं. म्हणजे पिरियड्स म्हणाला, आडव्या रेषांना पिरियड्स म्हणाला. बरं, त्यांनी उभी पण मांडणी केली है ना, ब्लॉक्स बनवले. उभे जे कॉलम्स आहेत, व्हर्टिकल कॉलम्स आहेत, उभ्या रेषा आहेत, या व्हर्टिकल ब्लॉकमध्ये त्याने काय केलं, तर पहिले त्यांनी गण असं नाव दिलं, म्हणजे ग्रुप असे नाव दिलं. ठीक आहे. आणि मग इथे तो या 63 मूलद्रव्यांना मांडायला लागला. पण मांडणी कोणत्या क्रमाने, अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने. तर मग आपल्याला दिसते की सर्वप्रथम कोणता मूलद्रव्य लागला असेल, तर नो डाऊट इथे त्यावेळेस हायड्रोजन लागलं. हा हायड्रोजन मूलद्रव्य सर्वप्रथम सर्वात वरती आपल्याला दिसतो मेंडलीफच्या सारणीत. आणि मग त्यानंतर हे असं ब्लँक दिसतं. म्हणजे पहिल्या आवर्तनात पहिल्या गणामध्ये आपल्याला हायड्रोजन दिसतो, बाकी सगळे ब्लॉक्स काय खाली आहेत, वॅकेंट आहे. ओके. मग त्याला दुसरा मूलद्रव्य सापडला लिथियम. तर त्या लिथियमची मांडणी त्याने इथे केली. लिथियम, त्यानंतर मिळतो आपल्याला बेरिलियम,
बोरॉन. आता आपण सगळं नाही लिहूया कारण एवढं सगळं विचारतही नाही आणि एवढं सगळं आपल्याला लक्षात ठेवायची गरज नाही. फक्त आपल्याला त्याचे ठळक मुद्दे म्हणजे त्याचे गुणधर्म त्या सारणीचे ते लक्षात घ्यायचे. तर अशी मांडणी केली. आता याला असं दिसलं की हा हायड्रोजन घेतल्यानंतर चढत्या क्रमाने तो मांडत गेला, इथपर्यंत कुठलाही मूलद्रव्य मिळाला नाही. त्यानंतर त्याला लिथियम हा सापडला. हा जो लिथियम मेटल आहे, हा लिथियमची गुणधर्म काही अंशी हायड्रोजनशी मॅच होताना दिसले, म्हणून लिथियमला अन्य कुठे न लावता त्याने इथे लावलं. मग बेरिलियम, बोरॉन असं सुरू झालं आणि असंच तो. मग आता इथे आल्यानंतर जो त्याला मूलद्रव्य सापडला की ज्याचे गुणधर्म या ग्रुपमध्ये या गणामध्ये मॅच होता, तर तो याला इथे ठेवायला लागला. म्हणजे जसं त्यानंतर त्याने सोडियमला ठेवलं. ओके, आणि अशी मांडणी तो करत गेला. आता तुम्हाला इथे कॅल्शियम मिळेल. कॅल्शियम नंतरचा हा जो ब्लॉक आहे हा तुम्हाला वॅकंट दिसेल, खाली दिसेल है ना. कॅल्शियम नंतर तुम्हाला काय दिसेल, ब्लँक दिसेल. म्हणजे आपल्याला असं दिसतं की मेंडेलिफच्या आवर्त सारणीमध्ये जरी 63 काय मूलद्रव्य आहे, पण तरी तिथे जागा भरपूर होते आणि या जागा त्याने काय ठेवल्या, ब्लँक ठेवल्या. तर त्या ब्लँक ठेवण्यामागे त्याचा काहीतरी महत्त्वपूर्ण उद्देश होता. तर विद्यार्थ्यांनो, सर्वप्रथम हे सांगा की या सारणीबद्दल आतापर्यंत मी जितकं सांगितलं तितकं कळलं का? काही क्वेश्चन आहे का विद्यार्थ्यांनो? एकदा रिप्लाय द्या. से येस, नो. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर आपल्याला काय दिसते विद्यार्थ्यांनो, आवर्तन किती आहेत? आवर्तन तिथे लिहिले नाही आपण. अशी आपल्याला 6 आवर्तनं दिसतात आणि गण किती आहेत? तर गण आपल्याला 8 दिसतात. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. मेंडेलिफच्या आवर्त सारणीमध्ये किती गण आणि किती आवर्तन आहेत हे आपल्याला माहीत पाहिजे. गण म्हणजे ग्रुप, आवर्तन म्हणजे पिरियड्स. ठीक आहे. यामध्ये काही आवर्तनामध्ये तुम्हाला असं दिसेल की एकाच आवर्तनामध्ये 2 दिसतात, म्हणजे गट केले त्याने. इथे आपल्याला एक मूलद्रव्य दिसेल, तर इथे म्हणजे या ठिकाणी 2 दिसतील आपल्याला, 2 डिव्हिजन. तर त्यांना ते उपगट असं नाव त्याने ठेवलं, गट पाळले त्याने. बरं, आता मेंडेलिफच्या आवर्त सारणीचा नियम इम्पॉर्टंट आहे आणि तो नियम तुमच्या लक्षात आला असेल. हे तर त्या मांडणी झाली, हे सारणी बनली. आता आवर्त सारणीचा नियम तो मी वाचून दाखवतो. मेंडेलिफने आवर्त सारणी जी बनवली त्यावर आधारित त्याने नियम बनवला. ठीक आहे, पिरियॉडिक लॉ म्हणतात त्याला. तर तो लॉ कसा होता? मूलद्रव्यांचे भौतिक व रासायनिक गुणधर्म हे अणुवस्तुमानांचे आवर्ती फल. काय म्हणतोय तो मेंडेलिफ? की हे जे मूलद्रव्य आहेत यांचे भौतिक व रासायनिक गुणधर्म हे काय आहेत? हे त्यांच्या अणुवस्तुमानाच्या म्हणजे अणुवस्तुमानाचे आवर्ती फल आहे. आवर्ती फल म्हणजे काय? आता बघू, हा जो वर्ड आहे पिरियड, या पिरियडवरून आपल्याला कळून येते आवर्ती फल म्हणजे काय होतं, पिरियॉडिक नेचर म्हणजे काय होतं. तर जेव्हा कधीही एखादी गोष्ट रिपीट होत असेल तर त्याला आपण पिरियॉडिक म्हणतो. जसं आपण भौतिकशास्त्रात फिजिक्समध्ये हे शिकलो होतो काय, की जर मोशन पिरियॉडिक होत असेल म्हणजे कसं रिपिटेटिव्ह मोशन होत असेल तर त्याला आपण पिरियॉडिक मोशन म्हणतो. म्हणजे जसं आपलं पंख्याचं फिरणं, एकदा फिरला की पुन्हा तो तसाच फिरतो, म्हणजे मोशन काय होते, वेळोवेळी रिपीट होत जाते. जिथे रिपिटेशन्स आला, जिथे सारखेपणा काही वेळानंतर पुन्हा आपल्याला दिसायला मिळतो त्याला आपण काय म्हणतो, पिरियड म्हणतो किंवा पिरियॉडिक म्हणतो. तर इथे आवर्ती फल म्हणजेच पिरियड हा कशा संदर्भात आहे, तर हा गुणधर्मा संदर्भात आहे. तर मेंडेलिफच्या आवर्त सारणीचा जो नियम आहे त्या नियमाच्या आधारे आपण एकच समजू की मेंडेलिफला हे म्हणायचं होतं की अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने आम्ही जर मांडणी करतो तर मूलद्रव्यांचे जे गुणधर्म आहेत, कोणते गुणधर्म, भौतिक आणि रासायनिक, हे यांच्यामध्ये तुम्हाला पिरियॉडिक नेचर दिसून येते, आवर्ती फल दिसून येते. म्हणजे यांचे गुणधर्म काय होतात, काही कालांतराने रिपीट होत राहतात. तर म्हणून या नियमावर आधारित त्याने ही सारणी बनवली. ठीक आहे. आता मेंडेलिफने हे सारणी तर बनवली, सारणी बनवून त्याला पब्लिश केली.
लोकांकडनं भरपूर प्रतिसाद मिळाला, पण याच्यामध्ये काही उणीव राहिल्या, म्हणजे काही फॉल्ट्स राहिले. ओके, नो डाऊट की ही सारणी सर्वप्रथम एक विशिष्ट योग्यरित्या बनवण्यात आली होती, पण याच्यामध्ये काही उणीवा राहून गेल्या, काही फॉल्ट्स राहून गेले. तर पहिले आपण याचे मेरिट्स पाहू, म्हणजे याच्या चांगल्या गोष्टी सारणीच्या, आणि दुसरी गोष्ट आपण त्याचे डीमेरिट्स म्हणजे त्याचे फॉल्ट्स पाहूया. तर याचा प्रथम आपण पाहू मेरिट्स. मेरिट्स म्हणजे चांगल्या गोष्टी. तर हा पहिला शास्त्रज्ञ होता की ज्याने त्यावेळेस माहिती असलेल्या 63 मूलद्रव्यांना योग्यरित्या मांडले. ठीक आहे. त्याने न्यूलँडसारखी गडबड नाही केली. न्यूलँडने ऑक्टेव्हचा नियम जो पाळला, तर त्याने 7 नंतर रिपिटेशन मारलंच मारलं. म्हणजे त्याने 7 मूलद्रव्य लावले रांगेने, आणि त्याच्यानंतर 8वा लावायचा होता तर त्याला पहिल्याच्या खालीच लावलं. म्हणजे 7 नंतर त्याची बाउंड्री इकडे एंड होत होती. मेंडलीफचं तसं नाही. त्याने काय केलं, जोपर्यंत मूलद्रव्यात साम्यता मिळत नाही तोपर्यंत मूलद्रव्य रचत गेलं. साम्य मिळाल्याबरोबरच आपल्याला त्याने खाली आणून ठेवलं. ओके, म्हणून त्याचे पहिले 2 जे आवर्तनं आहेत हे आपल्याला इकडे ब्लँक दिसतात. तिसऱ्या आवर्तनापासनं आपल्याला काय असते, तर 8वा गण मिळायला सुरू होतो. 6, 7, 8 असे 3 गण मिळतात. म्हणजे त्याने आपला टेबल इंटॅक्ट नाही ठेवला. त्याने बघितलं जोपर्यंत गुणधर्म मॅच होत नाही तोपर्यंत ती लाईन दुसरी क्रिएट केली नाही, दुसरा आवर्तन केला नाही. ही पहिली चांगली गोष्ट होती. म्हणजे आवर्तन किंवा पिरियॉडिक टेबल हा जो बनला, हा काहीसा एकदम स्टँडर्ड चौकोन फॉर्मॅटमध्ये तुम्हाला दिसणार नाही. ठीक आहे. हा एक चांगली गोष्ट होती त्याची. ठीक आहे. दुसरी चांगली गोष्ट म्हणजे काय, की याने काही प्लेसेस ब्लँक ठेवले. ब्लँक ठेवले म्हणजे काय, की त्याचं असं म्हणणं होतं की हे मूलद्रव्य हे आपण टाईम टू टाईम शोधून काढत आहोत. नो डाऊट आता आपल्याला 118 माहिती आहेत आणि मेंडलीफपर्यंत 63च होते, तर आपल्याला नंतर माहिती होत गेले. तर हे जे मूलद्रव्य आहेत हे काही कालावधीनंतर आपण शोधून काढू. मग जेव्हा ते मूलद्रव्य आपण शोधून काढू तर त्यांना आपण कुठं ठेवणार, म्हणजे माझ्या पिरियॉडिक टेबलमध्ये त्यांची मांडणी कुठे करणार असं मेंडलीफला वाटायचं. म्हणून त्याने काही ब्लँक स्पेसेस फ्री केल्या होत्या. पण आता जसं ही प्लेस ब्लँक आहे, ही रिक्त जागा आहे, या रिक्त जागेवर जो कोणताही मूलद्रव्य येईल त्याचा तिसऱ्या गणाच्या गुणधर्माशी त्याचे गुणधर्म मॅच होतील, है ना. तर मेंडलीफने ह्या रिक्त जागेवर येणारे जे मूलद्रव्य होते त्यांची भविष्यवाणी अगोदरच केली होती. म्हणजे त्याने त्या मूलद्रव्यांच्या बाबतीत अगोदरच माहिती दिली होती की त्याचे गुणधर्म असे राहतील. त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या इतकी राहील, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स नाही, त्यांची ॲटॉमिक रेडियस इतकं राहील, त्यांचं अणुवस्तुमान इतकं राहील. म्हणजे ज्या छोट्या मोठ्या गोष्टी होत्या त्या पुष्कळशा गोष्टी मेंडलीफने अगोदरच सांगून ठेवल्या होत्या. म्हणजे त्याने न शोधलेल्या मूलद्रव्यांबद्दल अगोदरच भविष्यवाणी करून घेतली. तर ही भविष्यवाणी कालांतराने अगदी खरी ठरली. त्याच्यानंतर असे मूलद्रव्य शोधण्यात आले की जे मेंडलीफने सांगितलेल्या गुणधर्माशी मॅच करतात. ओके, म्हणजे त्याच्या मेंडलीफबद्दल एक गोष्ट आणखी फेमस आहे की जेव्हा असे मूलद्रव्य मिळाले तर एक जर्मन शास्त्रज्ञ होता, त्याने ते मेंडलीफच्या टेबलमध्ये फिट बसवण्याचा प्रयत्न केला एक मूलद्रव्याला. तर तो मूलद्रव्य काही फिट बसला नाही, म्हणजे त्याचे गुणधर्म वेगळेच होते. आणि मेंडलीफने म्हटलं होतं की असे त्याला इथेच बसवावं लागेल. तर तो मेंडलीफला भेटायला जातो आणि मेंडलीफला म्हणतो की तू जे सांगितलं होतं की हा मूलद्रव्य इथे जो येणार आहे त्याचे गुणधर्म असे राहतील, हा इथे बसणारा मूलद्रव्य तर आपल्याला सापडलेला आहे, पण त्याचे गुणधर्म असे तर नाही दिसत जशी तू सांगितले होते. तर मेंडलीफ इतका कॉन्फिडंट होता की त्याने म्हटलं की तू जे प्रयोग करून गुणधर्म तपासले आहेत ते चुकीचे असतील, तू पुन्हा प्रयोग कर आणि पुन्हा बघ. तो जो मी मूलद्रव्य सांगितलेला आहे तो इथेच बसेल आणि त्याचे गुणधर्म याच्याशीच मॅच होतील. एवढ्या कॉन्फिडंटने तो बोलतो आणि जर्मन शास्त्रज्ञ पुन्हा तो प्रयोग करून बघतो आणि मग जर्मन शास्त्रज्ञाला त्याची चूक लक्षात येते. म्हणजे ही मेंडलीफबद्दलची एक स्टोरी फेमस आहे
की तो आपल्या सांगितलेल्या गोष्टीवर डॅम शुअर होता. ओके विद्यार्थ्यांनो, तर रिक्त जागी येणारे जे मूलद्रव्य होते, हे मूलद्रव्यांचे गुणधर्म त्याने ते शोधून काढण्यापूर्वीच सांगून टाकले होते. बरं, त्यांनी त्या येणाऱ्या मूलद्रव्यांना काही नावं पण दिले होते. ते नावं परीक्षेत विचारतात विद्यार्थ्यांना. मी ते नावं सांगतो. त्याने सांगितलेलं नाव होतं जसं इका बोरॉन. इका बोरॉन हा पहिला मूलद्रव्य होता, ज्याचे नाव मेंडलीफने अगोदरच सांगून ठेवले होते. दुसरा होता इका सिलिकॉन. आणि तिसरा होता, मी ऑर्डर थोडासा व्यवस्थित लावतो, इका ॲल्युमिनियम सेकंड आहे. इका ॲल्युमिनियम आणि नंतरचा तिसरा होता इका सिलिकॉन. हा इका वर्ड जो आहे हा लॅटिन लँग्वेजशी रिलेटेड आहे. ओके, तर त्यावेळेस मेंडेलिफच्या काळामध्ये अशी लँग्वेज वापरायची. प्युअर इंग्लिश नव्हती तेव्हा, थोडं लॅटिन मिश्रित इंग्लिश आपल्याला त्यावेळेस दिसायची. आणि मग त्यांनी जेव्हा कालांतराने हे मेंडेलिफने त्याने रिक्त जागा ज्या सोडल्या होत्या तिथे जे मूलद्रव्य येतील त्यांचे नावं सांगून ठेवले होते. कालांतराने शोध लागला आणि शोध लागल्यावर जे मूलद्रव्य सापडले, एलिमेंट जे सापडले, त्यांचे गुणधर्म मॅच झाले. पण शास्त्रज्ञांनी त्यांना दुसरे नावं दिले. दुसरे नाव म्हणजे कसं, हा जो इका बोरॉन होता हा स्कँडियम ठरला. इका बोरॉन जो होता हा, याचं नाव नवीन नाव स्कँडियम पडलं. याचं नाव गॅलियम पडलं आणि याचं नाव जर्मेनियम पडलं. म्हणजे हे नवीन नाव आहे जे नवीन शास्त्रज्ञांनी दिले. हे जुने नावं म्हणजे जे मेंडेलिफने सांगितले, फक्त नावं वेगळे आहेत. गुणधर्म जे मेंडेलिफने सांगितले होते ते सगळे अगदी तंतोतंत मॅच झालेले दिसतात. तर हे त्याने भाकीत केलेले मूलद्रव्य, या मूलद्रव्यांसाठी त्याने आपल्या आवर्त सारणीमध्ये अगोदरच जागा रिक्त करून ठेवल्या होत्या, ज्या जागेवर हे सापडल्यानंतर फिट बसणार होते. आणि हे सापडले सुद्धा आणि नवीन नावासकट आपण त्यांना इथे घालू शकलो असतो, म्हणजे घातलंही असेल शास्त्रज्ञांनी. तर हे मेंडेलिफचे मेरिट्स आहेत. मेरिट्स म्हणजे त्याने सांगितलेल्या आवर्त सारणीबद्दलच्या चांगल्या गोष्टी, याबद्दल त्याचा खूप म्हणजे कसं ना, त्याला नोबेल पारितोषिकासाठी सुद्धा नॉमिनेट करण्यात आलेलं होतं. ठीक आहे. आता त्याचे डिमेरिट्स. तर पहिले सर्वप्रथम सांगा त्याचे जे मॅरिट्स होते, चांगल्या बाबी होत्या त्याच्या आवर्त सारणीबद्दल, ह्या कळल्या का? एकदा रिप्लाय करा विद्यार्थ्यांना. येस अजय, तुम्ही जो पिरियॉडिक लॉ सांगितला अगदी करेक्ट आहे. एकदा रिप्लाय करा स्टुडंट्स. अजय, राजवायूवर येऊ आता थोड्या वेळात. राजवायूबद्दल आपण थोड्या वेळात बघूया मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये. आता आपण मेंडेलिफला पहिले निपटवून देऊ. बरं, त्याने आता हा पिरियॉडिक टेबल दिला है ना, आवर्त सारणी दिली. आता त्याचे डिमॅरिट्स म्हणजे जे फॉल्ट्स आले त्याच्या टेबलमध्ये ते, हा जो हॅलोजन आहे, हॅलोजन म्हणतो हायड्रोजन, हा हायड्रोजन आणि इथे जो सातवा गण आहे, सातवा ग्रुप आहे, वन सेकंड, सातवा जो ग्रुप आहे या ग्रुपमध्ये फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन असे आपल्याला दिसतात. मेंडेलिफच्या आवर्त सारणीमध्ये तुम्ही बघा की सातव्या गणामध्ये ग्रुपमध्ये आपल्याला फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन या चार मूलद्रव्यांचं एक विशिष्ट असं नाव आहे. त्यांना आपण म्हणतो हॅलोजन. हॅलोजन असं नाव आहे यांचं. या गॅसेसच्या ग्रुपला किंवा या मूलद्रव्यांना आपण हॅलोजन म्हणतो.
ठीक आहे. आणि हा जो पहिल्या गणातील जे मूलद्रव्य आहे, या मूलद्रव्यांना आपण अल्कली मेटल्स म्हणजे अल्कली धातू असं म्हणतो. काय म्हणतो? अल्कली मेटल्स, अल्कली धातू. आणि या 7व्या गणातील मूलद्रव्यांना आपण हॅलोजन म्हणतो. ठीक आहे. आता मी यामध्ये हायड्रोजन इन्व्हॉल्व नाही करत, लिथियम पासून असं म्हणतो. हायड्रोजन तसाही धातूच नाहीच आहे. आता होते कसं की हा जो हायड्रोजन आहे याचे काहीशे गुणधर्म हे अल्कली धातू, अल्कली मेटल सोबत मॅच होतात, तर काही गुणधर्म याचे हॅलोजन सोबत मॅच होतात. म्हणजे मेंडलीफ त्याला इथेही ठेवू शकला असता आणि त्याला इथेही ठेवू शकला असता. आणि ही भानगड झाली असती की त्याला कळलं नसेल कदाचित की मी इथे ठेवू की इथे ठेवू. कारण इथे ठेवलं तर विचारलं जाईल इथे का नाही ठेवलं, आणि इथे ठेवलं तर विचारलं जाईल इथे का नाही ठेवलं. म्हणजे तो ॲक्च्युली प्रॉब्लेम झाला होता त्याच्यात की त्याला मांडायचं कुठे. पण जो की हायड्रोजनचा अणुवस्तुमान एकदम कमी आहे, सगळ्यात हलका आहे तो, आहे ना, 1.008 असा काहीतरी अणुवस्तुमान आहे त्याचा, तर त्याने त्याची मांडणी इथे केली. म्हणजे आपण म्हणतो की गणामध्ये जे काही मूलद्रव्य येतात त्यांचे जे गुणधर्म मॅच होतात, तर मग या हायड्रोजनचे पुष्कळशे गुणधर्म इकडे मॅच होतात, तर मग तो इथे पाहिजे होता, है ना. पण त्याने त्याला इथे न ठेवता इथे ठेवलं. तो दोन्हीकडे ठेवू शकला असता, पण इथे ठेवला. तर इथेच का ठेवलं याचं उत्तर त्याच्याकडे नव्हतं. व्हॉट इज द रिझन त्याच्याकडे नव्हतं. ठीक आहे. आता दुसरा प्रॉब्लेम आला समस्थानकाबद्दल. त्याला आपण इंग्लिशमध्ये आयसोटोप्स म्हटलो. हे बघा आपण शिकलो आहे आयसोटोप्स आठवत असेल तुम्हाला, है ना. कार्बन 12 आणि कार्बन 14 हे आयसोटोप्स आहेत. काय असते यांच्यामध्ये अणु अंक म्हणजे ॲटॉमिक नंबर समान असतो आणि अणुवस्तुमानांक म्हणजे ॲटॉमिक मास नंबर काय असतो, वेगवेगळा असतो. आता या दोघांमध्ये आपण जर वस्तुमानाची तुलना केली कार्बन 12 आणि कार्बन 14 मध्ये, तर नो डाऊट हा जो कार्बन आहे हा हलका मिळेल आणि हा जो आहे हा आपल्याला भारी मिळेल. म्हणजे हा लाईट आहे आणि हा हेवी आहे. कारण इथे प्रोटॉन न्यूट्रॉनची संख्या 12 आहे आणि इथे प्रोटॉन न्यूट्रॉनची संख्या 14 आहे. तर हा जास्ती भारी, म्हणजे त्यापेक्षा 12पेक्षा तर भारीच आहे. आता जेव्हा मेंडलीफ समजा समस्थानकांना, त्यावेळेस त्याला जे माहिती असलेले समस्थानके असते त्या समस्थानकांना त्याला जर आवर्त सारणीमध्ये मांडायचं असेल तर यांचे दोघांचे अणुवस्तुमान वेगवेगळे आहे. कार्बन 14 थोडा भारी येईल आणि कार्बन 12 काही हलका येईल. तर अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमामध्ये या दोघांचे स्थान कसे असायला पाहिजे, वेगवेगळे. कारण तो मांडणी कशी करतोय, अशी मांडणी करतोय आणि ते अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने त्या दोघांची पोझिशन कुठे यायला पाहिजे, वेगवेगळी, बिलकुल वेगवेगळी. पण आम्ही हेही शिकलो होतो की जे आयसोटोप्स असतात, समस्थानके असतात, यांचे रासायनिक गुणधर्म काय असतात, समान असतात. यांचे रासायनिक गुणधर्म समान असतात. तर मग जर यांचे रासायनिक गुणधर्म समान असतील तर हे एक तर एका जागी यायला पाहिजे किंवा एका खाली एक यायला पाहिजे. तर मग हे जे आयसोटोप आहेत, समस्थानके आहेत, यांच्याबद्दल मेंडलीफ काहीसा न्याय करू शकला नाही. म्हणजे त्याची अडचण अशी झाली की जर अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने तो मांडतोय आयसोटोप्सला तर त्याला त्यांची मांडणी वेगवेगळी हॉरिझॉन्टली करावं लागेल. पण जर त्यांना गुणधर्माच्या बाबतीत जर त्यांना मांडायचं आहे तर त्यांना एक तर एकाच जागी ठेवावं लागेल किंवा एकाखाली एक ठेवावं लागेल की ज्यामध्ये गणाच्या हिशोबाने काय दिसेल, आपल्याला गुणधर्म मॅच होताना दिसतील. तर ही पंचायत, ही प्रॉब्लेम त्याला झाली असेल आणि त्याने व्यवस्थित यांच्याशी न्याय केला नाही. म्हणजे समस्थानकांना योग्यरित्या स्थान त्याच्या आवर्त सारणीत मिळालेलं नाही. हा त्याचा दुसरा काय होता, दुसरा त्याचा फॉल्ट होता. ओके. त्यानंतर आणखी
आणखी एक प्रॉब्लेम होता की जर मांडणी मूलद्रव्याच्या चढत्या क्रमाने आहे, तर याचा अर्थ जर मी बेरिलियम आणि बोरॉनची गोष्ट करेल आणि तुम्हाला विचारेल की सांगा बरं इथे चढत्या क्रमाने मांडणी केली आहे, तर बेरिलियम आणि बोरॉनमध्ये अणुवस्तुमान कोणाचं जास्त असेल कोणाचं कमी असेल, तर तुम्ही नो डाऊट याला म्हणाल बोरॉनचे जास्त आहे आणि बेरिलियमचं काय कमी आहे, लिथियमचं आणखी कमी आहे. ओके, असंच म्हणू आपण. तर मांडणी कशी होती चढत्या क्रमाने, म्हणजे भारी मूलद्रव्य नंतर हलका मूलद्रव्य पहिले. पण काही ठिकाणी त्याने काय केलं, उलटं करून टाकलं, म्हणजे भारी मूलद्रव्याला अगोदर लिहिलं आणि हलक्या मूलद्रव्याला काय केलं नंतर त्याच्यानंतर लिहिलं, म्हणजे थोडं अणुवस्तुमानाचा चढता क्रम कुठे कुठे त्याने बिघडवला. जसे की उदाहरण कोबाल्ट आणि निकेल. निकेलचं अणुवस्तुमान कमी आहे आणि कोबाल्टचं अणुवस्तुमान काय जास्त आहे. ॲक्च्युली कोबाल्टची पोझिशन नंतर यायला पाहिजे होती, निकेलची पोझिशन पहिले यायला पाहिजे होती. पण त्याची पुन्हा तेच प्रॉब्लेम झाला असेल त्याला की त्याला ज्या गटामध्ये किंवा गणामध्ये कोबाल्टला मांडायचं होतं गुणधर्मानुसार तो गण अगोदर असेल आणि ज्या गणामध्ये निकेलला मांडायचं असेल तो गण नंतर असेल. तर त्याने गुणधर्मानुसार मॅच केलं आणि अणुवस्तुमानाचा चढता क्रम चुकवून टाकला. म्हणजे इथे ती ॲडजस्टमेंट करून त्याने टेबल पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. तर हे त्याच्या आवर्त सारणीचे काय होते, हे होते ड्रॉबॅक्स होते, किंवा याला आपण काय म्हणू, या गोष्टीमध्ये त्याच्या फॉल्टी होत्या. म्हणून मेंडलिफचा पिरियॉडिक टेबल फायनलाइज झाला नाही. फायनलाइज म्हणजे तो राहिला काही काळ, पण तो अंतिम टेबल म्हणून स्वीकारण्यात आलेला नाही. तर हे मेंडलिफच्या पिरियॉडिक टेबलचे काय होते, फॉल्ट्स होते. तर विद्यार्थ्यांनो एकदा तुम्ही सांगा, येस, आयसोटोप्सला एकच स्थान दिलं पाहिजे होतं पण त्याने तसं दिलं नाही. व्हेरी करेक्ट, व्हेरी करेक्ट. तर विद्यार्थ्यांनो ह्या मेंडलिफच्या आवर्त सारणीबद्दल मी जितकं सांगितलं इतकं इनफ आहे. ठीक आहे ना. ओके, एकदा रिप्लाय करून द्या. येस येस. स्टुडंट प्लीज रिप्लाय. यानंतर विद्यार्थ्यांनो तर काही डाऊट्स नाही, काही क्वेश्चन्स वगैरे असतील तुमचे तर तुम्ही लिहू शकता. तसं काही नाही, एवढं इनफ आहे. बरं विद्यार्थ्यांनो, हे नावं लक्षात ठेवायची हा. MPSCने विचारलं आहे आणि छोटे जे एक्झाम्स असतात ना, जर तुम्ही देत असाल मध्यंतरी, तर तिथे हे विचारण्यासारखं योग्य आहे. म्हणजे वन लायनर क्वेश्चन्समध्ये हे योग्यरित्या विचारलं जाते. SSCच्या त्या एक्झाममध्ये पुष्कळ वेळा विचारलेलं आहे. तर हे नावं लक्षात ठेवायचे. मेंडलिफने सुचवलेली नावं, न शोधल्या गेलेल्या मूलद्रव्यांची आणि त्यांना नवीन दिलेली नावं, हे लक्षात ठेवायचं. ओके, आता आपण विद्यार्थ्यांनो पुढे जाऊ. आता ही सारणी जी बनली यानंतर 1913 मध्ये, अच्छा एक क्वेश्चन राहिला, पुन्हा तीच गोष्ट, काय गडबड झाली, व्हॉट वॉज द मिस्टेक. काय मिस्टेक झाली की सगळेच चुकत आहेत. डोबेरायनर चुकला, मग परत कोण चुकला, न्यूलँड्स चुकला आणि आता मेंडलिफही चुकला. तर यांचा चुकण्यामागे एकच कारण आहे आणि हा तो आहे कारण. सर्वांनी काय केलं विद्यार्थ्यांनो, अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मूलद्रव्यांची मांडणी केली आणि या मांडणीमुळेच यांचे जे आवर्त सारणी आहेत किंवा ट्रायड्स आहेत किंवा ऑक्टेव्स आहेत हे चुकले. मग हेनरी मोझले 1913 मध्ये, ओके, आजपासून नियर अबाउट 100 वर्षापूर्वी एक शास्त्रज्ञ येतो. त्या शास्त्रज्ञासोबत आणखी एक होता, नील बोस नावाचा शास्त्रज्ञ सुद्धा होता. त्याने सुद्धा काय केलं, हा मॉडर्न पिरियॉडिक टेबल बनवण्यास मदत केली. ओके, तर असा नील बोर आणि हेनरी मोझले
ज्याने एक गडबड शोधून काढली तीच अणुवस्तुमानाची, आणि यांनी पाहिलं की हे रिपीटेडली फेल्युअर्स होत आहेत. तर ज्या अँगलनी ज्या पद्धतीने हा सारणी बनवण्याचा प्रयत्न केला जातो आहे ही पद्धत चुकीची आहे. मग याने तो मूलभूत गुणधर्म की कोणत्या आधारावर सारणी बनवायची तो मूलभूत गुणधर्म शोधण्याचा प्रयत्न सुरू केला. कालांतराने त्याला असं दिसलं की हा जो अणुवस्तुमान आहे, हा अणुवस्तुमान याच्यावर आधारित जे बनतो आहे हे काय, हे सरासर चुकीचं आहे. म्हणजे अणुवस्तुमानाचा चढता क्रम हा मूलभूत गुणधर्म होऊ शकत नाही. मग त्याने शोधून काढलं की आवर्त सारणी बनवण्यासाठी अणुअंक म्हणजे काय, ॲटॉमिक नंबर हा योग्य पद्धत आहे. यांना काय करायची, यांना मांडायची. म्हणजे त्या तिघांनी जे मिस्टेक केली ती मिस्टेक या मोझलेने केली नाही, हेनरी मोझलेने म्हटलं की अणुवस्तुमान हा पदार्थांचा किंवा मूलद्रव्यांचा मूलभूत गुणधर्म नाही आहे. मूलभूत गुणधर्म कोणता आहे, अणुअंक आहे. आणि त्याने आपला पिरियॉडिक टेबल अणुअंकाच्या आधारावर त्याने बनवला. आणि अणुअंकाच्या आधारावर बनवलेला पिरियॉडिक टेबल आज 100 वर्ष होऊन सुद्धा काय झालं की ते आजही सुरू आहे. ओके. पण विद्यार्थ्यांनो आणखी एक गोष्ट, याने मेंडेलीव्हचा पिरियॉडिक टेबल किंवा आवर्त सारणी रिजेक्ट केली नाही. त्या मेंडेलीव्हच्या पिरियॉडिक टेबललाच त्याने काय केलं, लॉंग फॉर्म बनवला. त्याचा काय बनवलं, लॉंग फॉर्म बनवला. म्हणजे मेंडेलीव्हच्या आवर्त सारणीची सुधारित सारणी म्हणजे हा आहे मॉडर्न पिरियॉडिक टेबल. ठीक आहे. मेंडेलीव्हच्या आवर्त सारणीची सुधारित आवर्त सारणी आहे. ओके. तर त्याला आपण म्हणूया ही आहे आधुनिक आवर्त सारणी. त्याला आपण म्हणतो मेंडेलीव्हज पिरियॉडिक टेबल. केव्हा शोधून काढला याला शोधून काढला केव्हा, तर 1913 मध्ये. कोणी शोधून काढला, तर हेनरी मोझले, ब्रिटिश सायंटिस्ट होता. सोबतीला आणखी शास्त्रज्ञ होते, पण मेजर क्रेडिट हेनरी मोझलेला जातो. ओके. नील बोर्सचं नाव ऐकलेलं आहे. त्या नील बोर्स सुद्धा काय होता, यांच्या ग्रुपमध्ये होता. त्याने सुद्धा सारणी बनवण्यास मदत केली. स्टुडंट्स, ऑडिओ व्हिडिओ क्लिअर येते का, एकदा रिप्लाय करा. ठीक आहे. हेनरी मोझले याने काय केलं, मेंडेलीव्हच्या आवर्त सारणीची सुधारित आवर्त सारणी बनवली. पण त्याने एक प्रिकॉशन घेतली की त्याने काय केलं, आवर्ती नियम जो सांगितला तो कसा होता, त्याने बेस धरला काय, अणुअंक. म्हणजे ॲटॉमिक नंबरला बेस धरूनच त्याने आपल्या सारणीची मांडणी केली. ॲटॉमिक नंबरला बेस धरून त्याने सारणीची मांडणी केली. तर आता ही जी आवर्त सारणी होती त्याचा नियम पिरियॉडिक लॉ काय होता, तर तो म्हणतो मूलद्रव्यांचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म हे त्यांच्या अणुअंकांचे आवर्ती फल आहे. मेंडेलीव्हचा काय होता, हे त्यांच्या अणुवस्तुमानाच्या आवर्ती फल आहे. इथे त्याने म्हटलं अणुअंकांचे आवर्ती फल आहे. म्हणजे त्याला असं म्हणायचं आहे की अणुअंकांच्या चढत्या क्रमानुसार जर आपण मांडणी करत गेलो, अणुअंकाच्या चढत्या क्रमानुसार आपण जर मांडणी करत गेलो, तर जे मूलद्रव्य आहेत त्यांचे भौतिक व रासायनिक गुणधर्म आपल्याला काही वेळेनंतर रिपीट होताना दिसतात, त्यांची पुनरावृत्ती होताना आपल्याला दिसेल. म्हणजे अणुअंक हा त्याने बेस धरला. ठीक आहे. आणि मग त्याने आपली आवर्त सारणी बनवली. आता ही जी आवर्त सारणी होती त्यामध्ये आपल्याला त्याची वैशिष्ट्ये पाहिजे, त्याची रचना पाहिजे. तर सर्वप्रथम आपण पाहू की जसं मेंडेलीव्हने
आडव्या रेषांना काय म्हणाला होता तो मेंडलीफ? आवर्तन म्हणाला होता. तर तसंच याने सुद्धा काय म्हणाला त्यांना? आवर्तनच म्हणाला, म्हणजे पिरियड. आणि जे उभे होते त्यांना त्याने काय म्हणाला? त्यांना त्याने त्याचप्रमाणे गण म्हणाला, म्हणजे काय? ग्रुप. म्हणजे असंच लक्षात ठेवायचं मेंडलीफ सारखं. आडव्या रेषा असतील, हॉरिझॉन्टल रोज, तर त्याला काय म्हणायचं? त्याला म्हणायचं आवर्तन, म्हणजे पिरियड. आणि उभ्या ज्या रेषा असतील किंवा व्हर्टिकल कॉलम्स असतील त्याला आपण काय म्हणणार? गण, म्हणजे ग्रुप. मग किती आवर्तन आहेत आणि किती ग्रुप आहेत? तर आपल्याला असं दिसते की आधुनिक आवर्त सारणीमध्ये 7 आवर्तनं आहेत. आधुनिक आवर्त सारणीमध्ये 7 आवर्तनं आहेत. आणि गणांची संख्या किती आहे? 18. गणांची संख्या 18. हा टेबल ॲक्च्युली मोठा आहे आणि यामध्ये 118 एलिमेंट्स मावलेले आहेत. ठीक आहे. तुम्हाला विद्यार्थ्यांनो हा टेबल कुठल्याही पुस्तकात मिळून जाईल आणि हा टेबल खूपसा फेमस आहे. 10वीच्या बोर्डच्या पुस्तकात किंवा इंटरनेटवर सुद्धा मिळून जाईल. तर यावर थोडंसं तुम्हाला लक्ष केंद्रित करावं लागेल, कारण आधुनिक आवर्त सारणीच्या टेबलवर एकदा एक प्रश्न आला होता लेटेस्टमध्ये. म्हणजे कदाचितच तो प्रश्न कोणी सोडवला असेल ज्याने केमिस्ट्रीमध्ये खूप जास्त मेहनत घेतली असेल या चॅप्टरवर, त्यालाच तो प्रश्नाचं उत्तर आलं असेल. कारण असा प्रश्न विचारणं थोडंसं योग्य नाही असं मला वाटतं. खूपच कॉम्प्लिकेटेड प्रश्न होता. तो मी हा सारणी झाल्यावर सांगेलच तुम्हाला. ठीक आहे. आता काय होते की जसं थोडीशी मांडणी केली आपण, बघितलं तर आपल्याला असा काहीसा दिसतो टेबल. हलक्यामध्ये सांगतो विद्यार्थ्यांनो, एक रफ स्केच ड्रॉ करतोय मी. ठीक आहे. एक रफ स्केच ड्रॉ करतोय. ओके. तर हे पिरियड नंबर 1, 2, 3, 4, 5, 6, 7. आणि जर गण पाहिले तर गण आपण असंच देऊया नंबर 1, 2, मग असे 3, 4, 5, 6, 7, 8. ओके. 1 सेकंड हा. आणि हा घेऊन घेऊ आपण 18. म्हणजे ही लिस्ट अशी येईल 18 पर्यंत आहे. हे काय लिहिले मी? गण क्रमांक. त्यानंतर तुम्हाला त्या पिरियॉडिक टेबलच्या जस्ट खाली इथे असे 2 लाईन्स दिसतील. ठीक आहे. असा तो आपला पिरियॉडिक टेबल दिसतो. ठीक आहे. आता तुम्ही त्याला थोडेसे ओळखीचे एलिमेंट्स आपण टाकले. इथे आपल्याला हायड्रोजन दिसतं, इथे लिथियम दिसतं, इथे बेरिलियम दिसतं, इथे आपल्याला सोडियम दिसतं, इथे पोटॅशियम दिसतं. ओके. असे आपल्याला पुन्हा इथे कॅल्शियम दिसतं, असे भरलेले दिसतं. इथे पाहिलं तर इथे आपल्याला हिलियम दिसतं. ठीक आहे. इथे निऑन दिसतं,
इथे ॲरागॉन दिसतं. असं आपल्याला पिरियॉडिक टेबल दिसतो. बघा याच्यावर प्रश्न असतात म्हणून थोडं कसं ना तुमच्या समोर जर असेल पिरियॉडिक टेबल, पुस्तक असेल तर तुम्ही तो पुस्तक समोर ठेवा, तुम्हाला ते दिसून पडेल आणि ते दिसेल तर तुम्हाला योग्यरित्या विद्यार्थ्यांना समजेल. ओके, आता आपण बघितलं तर आपण वन बाय वन काही गोष्ट बघू. तो काय म्हणतो की प्रत्येक वैशिष्ट्य पाहतोय आपण, ही रचना झाली, आता या रचनेवर आधारित वैशिष्ट्य. तर वैशिष्ट्य नंबर 1 की प्रत्येक आवर्तनाची सुरुवात नवीन कक्षेत इलेक्ट्रॉन भरल्याने होते. आता आवर्तनाची सुरुवात म्हणजे कसं, तर जसं बघा हा जो पहिला आवर्तन आहे म्हणजे पहिली आडवी लाईन, तर या पहिल्या आडव्या लाईनमध्ये आपल्याला विद्यार्थ्यांनो काय दिसते, हायड्रोजन दिसते आणि त्यानंतर हिलियम दिसतो. हायड्रोजन दिसतो आणि त्यानंतर हिलियम दिसतो. आता या अगोदर एक गोष्ट अगोदर पाहू आपण, ती गोष्ट काय की हे जे आवर्तन क्रमांक आहेत, या आवर्तन क्रमांकांच्याच नंबरच्या कक्षा त्या अणूमध्ये दिसतात. म्हणजे काय, आपण असं लिहू, एक पॉइंट त्याचा चौथा कोणता, आवर्तन क्रमांक हा इक्वल्स टू दाखवू आपण एकूण कक्षा. म्हणजे जो आवर्तन क्रमांक कुठल्या तरी मूलद्रव्याचा असेल तेवढ्याच कक्षा त्याच्या अणूला दिसतील, ज्या कक्षामध्ये जिथे इलेक्ट्रॉन्स फिरतात. म्हणजे उदाहरणार्थ हायड्रोजन, मी हायड्रोजनचा अणू ड्रॉ करतो म्हटलं तर मग असाच करणार, हा हायड्रोजन, त्याच्यामध्ये एक कक्षा एक इलेक्ट्रॉन. आता दुसरा पहिल्या आवर्तनात असलेला मूलद्रव्य हिलियम, त्याला सुद्धा एक कक्षा पण 2 इलेक्ट्रॉन है ना. तर पहिल्या आवर्तनात, पहिल्या आडव्या रेषेत, पहिल्या पिरियडमध्ये राहणारे जितकेही मूलद्रव्य असतील तर ते पहिल्या आवर्तनात आहेत ना, म्हणजे त्यांच्यामध्ये एकच कक्षा सापडेल. मग येतो लिथियम. आता हा जो लिथियम आहे, हा लिथियम बघा कोणत्या आवर्तनात येतो, दुसऱ्या नंबरच्या. मग दुसऱ्या आवर्तनात आहे, तर दुसऱ्या आवर्तनात आहे म्हणजे याच्यामध्ये याच्या अणूमध्ये किती कक्षा असतील, किती ऑर्बिट असतील, 2. तर लिथियम जर आपण काढायला जातो विद्यार्थ्यांनो, तर लिथियमची रचना आपल्याला अशी दिसते, पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि दुसऱ्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन. म्हणजे आपल्याला दिसते की लिथियमच्या अणूमध्ये काय दिसते, 2 कक्षा आहे, कारण तो ठेवलाय कुठे आहे, दुसऱ्या क्रमांकाच्या आवर्तनात ठेवलेला आहे. जर मग खाली जातो आपण, आता सोडियम कॅल्शियम दिसते आपल्याला. सोडियमच्या बाबतीत आपण विचार केला तर सोडियममध्ये तो कोणत्या आवर्तनात आहे, तिसऱ्या क्रमांकाच्या, तर त्याला किती असतील, 3 कक्षा असतील. तर सोडियमचा अणू आपण पुष्कळदा काढला आहे विद्यार्थ्यांनो. सोडियममध्ये 3 कक्षा, पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन आणि आपण बघा तिसऱ्या कक्षेमध्ये आपण पाहिलं होतं 1 इलेक्ट्रॉन असतो. म्हणजे कक्षा क्रमांक आणि त्या कक्षा क्रमांक नाही म्हणायला पाहिजे, एकूण कक्षा आणि आवर्तन क्रमांक हे दोन्ही काय दिसतात आपल्याला, सारखे दिसतात. म्हणजे याचा अर्थ काय की जो 7व्या आवर्तनात असलेले जे मूलद्रव्य आहेत त्यांच्या अणूमध्ये किती कक्षा राहतील, 7 कक्षा राहतील. म्हणजे तो अणू किती मोठा होत जाईल हे तुम्ही इमॅजिन करू शकता. गॉट इट. हा पहिला पॉईंट होता. ठीक आहे. आता त्याने दुसरा पॉईंट जो हा म्हटला तो पॉईंट असा होता की जे आवर्तन असतात तर नवीन आवर्तनाची सुरुवात कशी होते, तर त्या अणूंमध्ये नवीन कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन भरल्याने सुरू होते. म्हणजे कसं, आता पहिला हायड्रोजन, दुसरा हिलियम पहिल्या आवर्तनात. आता पहिल्यामध्ये आपल्याला हेही माहिती आहे पहिल्या कक्षेमध्ये 2च इलेक्ट्रॉन राहू शकतात, तर म्हणून इथे 2 कक्षा संपुष्टात आल्या, 2 इलेक्ट्रॉन एका कक्षेमध्ये संपले. आता आपण जेव्हा दुसऱ्या कक्षेत जाऊ, दुसऱ्या कक्षेत म्हणण्यापेक्षा दुसऱ्या आवर्तनात जाऊ, तर दुसऱ्या आवर्तनात गेल्यावर आपल्याला 2 कक्षा सापडतील.
मग 2 कक्षा सापडतील, तर त्यामध्ये आता इलेक्ट्रॉन भरणं सुरू होईल. दुसऱ्या कक्षेमध्ये, नवीन कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन भरायला सुरुवात होईल. ओके, मग इथे इलेक्ट्रॉन 1 येईल शेवटच्या कक्षेमध्ये, मग इकडे 2 येईल. मग असं करत जाऊ आपण, तर आपल्याला काय मिळत जातील, तर इलेक्ट्रॉन वाढताना आपल्याला दिसतील. म्हणजे आपण जसं बघा इथे लिथियमचा आपण कॉन्फिगरेशन पाहिलं तर कसं 2 1 येईल. बेरिलियमचा पाहिलं तर काय 2 2 येईल. असंच आपण इकडे पुढे गेलो तर 2 3 2 4 2 5 6 2 6, आणि जेव्हा आपण निऑनमध्ये पोहोचू तर याचं काय 2 8 येईल. आता हा सुद्धा काय झाला, फुलफिल झाला. आता याच्यानंतर 8च्या वरती इलेक्ट्रॉन तर दुसऱ्या कक्षेत येत नाही. मग आता काय होईल, नवीन आवर्तन सुरू होईल आणि मग कक्षा पुन्हा भरणे सुरुवात होईल. मग इथे बघा, इथे आपल्याला दिसेल की 1 कक्षा वाढली सोडियममध्ये आणि 1 इलेक्ट्रॉन आला. तर म्हणून इथे सोडियमला आपण कसं लिहिणार 2 8 1. आता नवीन कक्षा तयार झाली आणि या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन भरणं सुरू झालं. मग आता कॅल्शियममध्ये 2 8 2 असं करत करत जाऊ आपण, तर इथे आपल्याला 2 8 8 असं मिळेल. ॲरागॉनचं कसं मिळेल 2 8 8. शेवटच्या कक्षेत 8 आहे, म्हणजे हा सुद्धा काय झाला, स्टेबल झाला. तर हा जो म्हणतो की प्रत्येक आवर्तनाची सुरुवात नवीन कक्षेत इलेक्ट्रॉन भरल्याने होते, हा गुणधर्म तुम्हाला समजला का? तर स्टुडंट्स, आतापर्यंत जितकं सांगितलं एकदा रिप्लाय करा. हॅव यू अंडरस्टूड? से यस नो. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. अच्छा विद्यार्थ्यांनो, आपण इथे थांबूया, कारण आता कसं ना, जे ही सारणी आहे हे एकाच वेळेस शिकवावी लागते, कारण आपल्याला हा टेबल लागेल. आता आपल्याकडे वेळ 2-3 मिनिटाचाच आहे, तर आपण एक काम करू, आज इथेच थांबूया. की इथपर्यंत काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता, कारण उद्या मग मी हा पूर्ण डिटेलमध्ये पूर्णच्या पूर्ण एकत्रच घेणार आहे. ओके, तर आता आपण आणखी न बोलता इथे थांबूया, पण तुमचे काही प्रश्न असतील तर आपण त्याचे उत्तर देऊ शकतो. आणि तुम्हाला आणखी एक रिक्वेस्ट आहे की जर उद्या तुम्ही क्लासला बसाल तर डोळ्यासमोर जर तुम्ही आवर्त सारणी ठेवू शकले तर खूप छान होईल, कारण आपण ऑनलाईनमध्ये तुमच्याकडे असावं, कारण प्रत्येक गोष्ट टेबलमध्ये दाखवता येणार नाही आपल्याला. तर मग इथे मी डायग्रामॅटिकली बरोबर तुम्हाला सांगेल, आणि तुम्ही जर ते टेबलमध्ये तुमच्याजवळ असलेल्या टेबलमध्ये पाहत गेले तर तुम्हाला ते योग्यरित्या समजून येईल. ओके, तर प्लीज करून उद्या ही डायग्राम सोबत ठेवावी. ओके स्टुडंट्स, जर तुमचे प्रश्न नाही आहेत तर इथे आपण थांबूया. विद्यार्थ्यांनो, प्रज्ञा प्रबोधिनी करिअर अकॅडमीतर्फे सर्वांचा धन्यवाद. उद्या तुम्ही पिरियॉडिक टेबल सोबत उपस्थित राहाल अशी अपेक्षा ठेवतो, आणि आजचा क्लास इथे संपतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ नाईस डे माय डिअर स्टुडंट्स. बाय बाय.